FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे हरभरा पिकावरील महत्त्वाचे रोग. कृषीवाणीमध्ये हरभरा पिकावरील महत्त्वाचे रोग याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकावर प्रामुख्याने मर आणि मुळकूज हे प्रमुख रोग येतात. यामध्ये मर हा रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे हा रोग होतो. प्रादुर्भाव होताच पाने पिवळी पडून कोमेजतात, शेंडे मलून होतात आणि झाड हिरव्या अवस्थेत वाढते. मर रोग प्रतिबंधक जातीचा वापर करावा. उदाहरणार्थ ICCV 2, ICCV 10, विजय, विशाल, जाकी 9218, साकी 9516, PDKV कांचन इत्यादी वाणांची लागवड करावी. मुळकूज या रोगाची लागण रायझोक्टोनिया बटाटी कोला या बुरशीमुळे होत असून रोपांची पाने पिवळी पडून रोपे कोमेजतात. रोप उपटून पाहिलं असता मुळे सडलेली दिसतात. झाड सहजपणे निघून येते. रोगट झाडाचे अवशेष जाळून नष्ट करावेत. व्यवस्थापन मर आणि मुळकूज रोगाकरिता बीज प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास टेबुकोनॅझोल 4.5% WFS या बुरशीनाशकाची 4 मिली किंवा प्रोक्लॅज 5.7% अधिक टेबुकोनॅझोल 1.4% WEC 3 मिली प्रति 10 किलो बियाण्यास प्रक्रिया करावी किंवा टेबुकोनॅझोल 15% अधिक झिनेब 57% WDG 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करून बीज प्रक्रियेनंतर प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पेरणीच्या वेळी प्रक्रिया करून याची लागवड करावी. आताच आपण कृषीवाणीमध्ये हरभरा पिकावरील महत्त्वाचे रोग याविषयीची ही माहिती जाणून घेतली. हरभरा पिकावरील महत्त्वाचे रोग याविषयीची कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलीत आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. वाचन स्वर होता सचिन म्हैसने यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्या कार्यक्रमाचा विषय आहे तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या किडींचं व्यवस्थापन.
आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तर ठिपसे सर नमस्कार. नमस्कार. ठिपसे सर, तूर पिकावर ज्या काही किडी येतात तर त्या किडींचा कसा प्रादुर्भाव होतो त्याविषयी सांगा. तुरीवर अगदी सुरुवातीच्या अवस्थेचा जर आपण विचार केला म्हणजे सोयाबीन निघण्याच्या आधीची अवस्था, तर त्यावेळेस पानं गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. हां. परंतु पानं गुंडाळणाऱ्या अळीमुळे काही फारसं नुकसान होत नाही. अगदी एखादंच वर्ष असं असतं की त्यावेळेस पानं गुंडाळणाऱ्या अळीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. म्हणजे एका झाडावर तुम्हाला 5-5, 6-6 ठिकाणची पानं गुंडाळलेली दिसतील. बरोबर आहे. तर अशा परिस्थितीत मात्र आपल्याला कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. परंतु साधारण अशा पद्धतीचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात आढळतो. परंतु एकदा का तूर पिकाला फुलं लागायला सुरुवात झाली आणि शेतकरी ग्रामीण भाषेत त्याला कनूर लागणे म्हणतात, तर एकदा कळ्या आणि फुलं लागायला जर सुरुवात झाली की त्या अवस्थेमध्ये तर शेंगा परिपक्व होईपर्यंत शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा मात्र प्रादुर्भाव होतो. आणि तूर पिकाचं प्रामुख्याने याच 3 प्रकारच्या ज्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या आहेत, म्हणजे एक हेलिकोवर्पा आहे, ती ज्याला शेतकरी घाटेअळी म्हणून देखील ओळखतात, कारण ते हरभऱ्यावर सुद्धा येते. हिरवी बोंडअळी म्हणून सुद्धा ओळखतात, कपाशीवर देखील येते. अशी जवळपास 200 प्रकारच्या वनस्पतींवरती जगते. आणि या अळीमुळे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि ज्यावेळेस कळ्या आणि फुलं धरायला सुरुवात होते त्यावेळेसपासूनच या अळीचा प्रादुर्भावाला सुरुवात होते. दुसरी एक महत्त्वाची शेंगा पोखरणारी अळी जी आहे ती म्हणजे पिसारी पतंगाची अळी. पिसारी पतंगाची अळी. आणि तिसरी आहे ती म्हणजे शेंगेतली माशी, शेंग माशीची अळी जी आहे ती. तर ह्या 3 प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या ज्या आहेत तर ह्या तूर पिकाचं प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात. आणि ह्यांचा प्रादुर्भाव तुरीवर फुलोऱ्यापासून ते शेंगा परिपक्व होईपर्यंत अगदी तो दिसतो. बरोबर आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना ह्या किडीची ओळख असणं आणि त्याच्या व्यवस्थापनाची उपाययोजना कशी करायची हे माहीत असणं फार गरजेचं असतं. बरं सर, आता ज्या तुम्ही सांगितलं ह्या ज्या अळीच्या 3 प्रकार आहेत तर त्यामध्ये शेंगा पोखरणारी जी अळी आहे तर ती नेमकी आपण कशी ओळखायची? सोपं आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की शेतकरी पहिली जी अळी आहे शेंगा पोखरणारी हिरवी अळी, तर तिला ती ओळखतातच, कारण ती हरभऱ्यावर देखील येते आणि ते घाटेअळी म्हणून शेतकरी ओळखतात. ती त्यांनी बघितलेलीच असते. बरोबर. आता ही जी अळी आहे ही अळी शरीराच्या तिच्या दोन्ही बाजूनी अशा तुटक तुटक रेषा असतात. हिला हेलिकोवर्पा म्हणून देखील ओळखलं जातं. फक्त ह्या अळ्यांच्या वेगवेगळ्या रंगछटा मात्र तुरीमध्ये दिसून येतात. जसं हरभऱ्यावर फक्त काळपट रंगाची आणि हिरव्या रंगाचीच ती दिसेल, परंतु तुरीवर मात्र तुरीच्या फुलोऱ्याचा जो रंग असेल म्हणजे जो भाग, अर्थात जो भाग ती अळी खाईल तर त्याप्रमाणे तिचा रंग दिसतो. म्हणजे पिवळ्या रंगाचा फुलोरा असेल तर त्या अळीमध्ये पिवळी रंगछटा दिसते. लाल रंगाची देखील काही तुरीला फुलं असतात तर ती खाल्ली तर लालसर रंगाची दिसते. ती काळसर रंगाची देखील, ज्यावेळेस काळ्या शेंगाचं टर्फल ज्या काळ्या रंगाचं असतं तर त्यावेळेस ती काळसर रंगाची देखील दिसते. किंवा अगदी BSMR 736 सारखी जर व्हेरायटी असेल आणि त्याचे हिरव्या जर शेंगा असतील तर ते जास्त खाल्ल्यामुळे हिरवट रंगाची देखील दिसते. तर अशा तिच्या विविध रंगछटा त्या ठिकाणी दिसतात. त्या अळीला शेतकरी ओळखूच शकतात. फक्त पिसारी पतंगाची जी अळी आहे ही अळी हिरवट तपकिरी रंगाची असते आणि तिच्या शरीरावर बारीक बारीक अशी लव असते किंवा आपण त्याला म्हणून बारीक छोटे असे काटे असतात. ही मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूला निमुळती असते. आणि ज्या वेळेस शेंगामध्ये दाणा भरण्याची अवस्था असते म्हणजे दाण्या भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगेवरती अळी असते. या अळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, शेंगेच्या आतमध्ये ती जात नाही. नाही, ती काय करते की ज्या ठिकाणी दाणा भरतोय त्या ठिकाणी ते वरचं टर्फल ती घासते आणि त्या ठिकाणी तो टर्फल घासल्यानंतर त्याला एक छोटंसं छिद्र पाडते आणि आतला दाणा ती खायला सुरुवात करते. तर अशा प्रकारची ही अळी. आणि त्याच ठिकाणी ती समजा कोशावस्थेत जाते. कोशावस्थेत गेल्यानंतर फक्त तिचा रंग बदलतो, तो कथ्या रंगाची ती अळी होते. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आणि अगदी छुप्या पद्धतीने नुकसान करणारी, की शेतकरी शेतात गेल्यानंतर त्यांना वाटतंय की आपल्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव नाही, वरून प्रादुर्भाव ज्याचा दिसूनच येत नाही, अशा प्रकारची म्हणजे ती शेंगेतली माशी. शेंगेत राहिल्यामुळे दिसत नाही, शेंगेच्या आतमध्ये असते. आता होतं काय की शेंगमाशी आकाराने घरातल्या माशीपेक्षा थोडी लहान असते, परंतु चमकदार हिरवट रंगाची असते. तिच्या पंखांमध्ये हिरवट थोडीशी झाक असते. तुम्ही ज्यावेळेस शेंगा परिपक्व होत असतात
त्यावेळेस जर आपण शेंगा घरी देखील आपण आणतो, भाजी करण्यासाठी वगैरे आणतो आणि त्यावेळेस शेंगा सोलून पाहतो, तर त्यावेळेस आतमध्ये काही दाण्यांना डाग पडलेला दिसतो. हां हां हां. आणि तो डागावरचं ते सालपट ज्यावेळेस आपण काढतो तर त्यामध्ये आपल्याला छोटीशी अगदी पिवळसर मळकट पिवळ्या रंगाची बिना पायाची अळी दिसते. ती म्हणजे शेंगेतली अळी. तर अशा ह्या ज्या आहेत या 3 प्रकारच्या अळ्या, या 3 प्रकारच्या अळ्यांचा तुरीवर फुलोऱ्यापासून तर शेंगा काढणीपर्यंत हा असा प्रादुर्भाव होतो. सर आता याचा जो नुकसानीचा प्रकार आहे किंवा नुकसानीची जी पद्धत आहे हम्म. तर ती कशी कशी आहे मग? आता सगळ्यात पहिल्यांदा प्रादुर्भाव होतो मी सांगितल्याप्रमाणे की हिरव्या शेंग पोखरणाऱ्या अळीचा. तुरीला फुलोरा सुरू होताच साधारणपणे एक मादी पतंग जो आहे या किडीचा, हां. हेलिकोअर्पाचा, हा साधारण 400 ते 600 पर्यंत अंडी, कोवळे पानाचे देठ असतात, कळ्या असतात, फुलं असतात. तसाच बारीक बारीक ज्यावेळेस पापडी शेंग लागायला सुरुवात होते तर त्यावर तो अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेली अळी जी आहे ती सुरुवातीला कोवळी पानं म्हणा किंवा कळ्या आहेत, फुलं आहेत आणि कोवळ्या शेंगा ज्या आहेत त्या ती कुरतडून खाते. आणि त्यानंतर काय होतं की ज्यावेळेस शेंगांमध्ये दाणा भरायला सुरुवात होते त्यावेळेस मात्र ती शेंगेला अनियमित आकाराचं गोलसर छिद्र पाडते आणि छिद्र पाडल्यानंतर ती शेंगेतला दाणा खाते. आणि ओळखण्याची अतिशय छान खूण म्हणजे काय की तिचं अर्ध शरीर जे आहे ते थोडं शेंगेच्या आतमध्ये तोंड असतं आणि पूर्ण जो बाकीचा भाग जो आहे तो शेंगेच्या बाहेर असतो. अशा प्रकारे ही नुकसान करते. आता पिसारी पतंगाची अळी काय करते की पिसारी पतंगाची मी सांगितलंच तुम्हाला की ती शेंगेच्या आतमध्ये जात नाही, ती बाहेरच राहते आणि जिथे दाणा भरत असतो फुगीर भाग जो असतो त्या ठिकाणी घासते, तिथं छोटंसं छिद्र पाडते आणि बाहेर राहूनच ती आतला दाणा अर्धवट असा खाते. त्याचप्रमाणे शेंगेतली जी माशी आहे ही शेंगेतली माशी काय करते की मादी माशी जी आहे ती शेंगेच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते. म्हणजे या किडीची अंडी देखील बाहेर नसतात, शेंगेच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते. त्या अंड्यामधून एक साधारण 3 ते 6 दिवसामध्ये अळी बाहेर पडते आणि सुरुवातीला दाण्याचा पृष्ठभाग खाते. पृष्ठभाग खाते? हां, शेंगेच्या आतमध्येच दाण्याचा पृष्ठभाग खाते. त्यामुळे दाण्याला अशा नागमोडी खाचा झालेल्या आपल्याला दिसतात. हां हां. आणि दाणे अर्धवट कुरतडून खाल्ल्यामुळे दाण्याची मुकणी तयार होते. काही भागामध्ये मुकन म्हणतात, काही भागामध्ये कयक म्हणतात. तर अशा पद्धतीचं ते तयार होतं आणि शेंगमाशीच्या प्रादुर्भावामुळे ते दाणे सगळे सोडून जातात, त्याची उगवण शक्ती देखील कमी होते, वजनात देखील ते दाणे कमी भरतात आणि त्याचबरोबर बाजारभाव देखील ज्या तुरीच्या दाण्यांमध्ये मुकनचं प्रमाण जास्त असेल किंवा कयकचं प्रमाण जास्त असेल अशा तुरीला बाजारभाव देखील कमी मिळतो कारण त्याची डाळ व्यवस्थित पडत नाही. तर अशा पद्धतीने कळ्या लागण्यापासून फुलोरा लागण्यापासून तर अगदी शेंगा परिपक्व होईपर्यंत या 3 प्रकारच्या ज्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्या आहेत या आपल्या तूर पिकाचं नुकसान करत असतात. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते नुकसान करतात. हो. बरं आता सर हे जे नुकसान आहे किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो, त्याचं व्यवस्थापन आपण कसं करू शकतो? बरोबर की सुरुवात पहिले तर काय आहे की जो कळ्या लागायला सुरुवात झाली की आपण त्या बाबतीमध्ये लक्ष देणं, शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये लक्ष देणं खूप गरजेचं असतं. मग प्रत्येक वेळेस शेतामध्ये गेल्यानंतर किडीचं प्रमाण किती आहे, अळ्या किती आल्या आहेत हे मोजण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जर कामगंध सापळे लावले तर त्या ठिकाणी सर्वेक्षण करायचं आहे आपल्याला की किडीचे पतंग आले तरच नंतर त्यांचं मिलन होईल, अंडी टाकल्या जातील आणि अळ्या निर्माण होतील ज्या आपल्या पिकाचं नुकसान करतील. मग शेतामध्ये या फकड्या किती प्रमाणात आल्या, किडीचे पतंग किती प्रमाणात आलेले आहेत हे पाहण्यासाठी, याचं सर्वेक्षण करण्यासाठी एकरी 2 कामगंध सापळे आपल्याला त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. हे कामगंध सापळे लावावेत. त्याचबरोबर फुलोरा लागायला सुरुवात झाली की त्या फुलोऱ्यावर म्हणजे 50% फुलोऱ्याची अवस्था असताना एक 5% निंबोळी अर्काची फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण त्या किडीचं जे खाद्य आहे हे खाद्यच आपल्याला कडवट करून टाकायचं आहे. बरोबर, म्हणजे कडू झाल्यामुळे ते खाणारच हां. आणि शेतामध्ये काय होतं की निंबोळी अर्काची फवारणी केली. आता निंबोळी अर्क शेतकऱ्यांकडे तयार असेल तर ठीक आहे, किंवा बाजारामध्ये देखील निंबोळी अर्क मिळतो. तो निंबोळी अर्क आणून देखील त्याची देखील म्हणजे बाजारामध्ये अझॅडिरॅक्टिनचं 300 ppmचं द्रावण मिळतं, ते 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे देखील आपण फवारणी करू शकतो. अशी निंबोळी अर्काची फवारणी केल्यानंतर शेतामध्ये असा कडवट असा वास पसरतो आणि कडवट वास पसरल्यानंतर अशा ठिकाणी अंडे टाकण्याकरता किडीची मादी फकडी जी आहे ती नाखुश असते. अशा ठिकाणी अतिशय कमी प्रमाणामध्ये अंडी टाकल्या जातात आणि त्यामुळे देखील किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये आपल्याला रोखता येऊ शकतो. त्याचबरोबर काट्याने काटा काढावा अशा पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी आपण बघितलं असेल की शेतामध्ये कीटकभक्षी पक्षी देखील, ज्या शेतामध्ये अगदी इलेक्ट्रिकच्या तारा वगैरे गेलेल्या असतील त्या ठिकाणी देखील सकाळी आणि संध्याकाळी त्या तारांवर पक्षी मोठ्या प्रमाणात बसलेले असतात.
मग त्या पक्ष्यांना जर आपल्या शेतात बसण्याकरता जागा करून दिली तर, आणि म्हणून एक साधारणपणे 1 एकरमध्ये 20 ते 25 पक्षी थांबे पिकाच्या उंचीपेक्षा जास्त अशा पद्धतीने आपल्याला ते पक्षी थांबे उभारणी करायची आहे. त्या पक्षी थांब्यावर हे कीटकभक्षी पक्षी येऊन बसतील आणि त्यांना लगेच नजरेस त्या अळ्या पडतील, ते अळ्या वेचून खातील. म्हणजे परस्परच म्हणजे किडीचं प्रमाण जे आहे हे रोखण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे. आणि अशा प्रकारे किडीचं जर प्रमाण रोखलं तर किडीची संख्या ही आर्थिक नुकसान करण्याच्या पातळीपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि रासायनिक कीटकनाशकाची कदाचित गरजच पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. परंतु तरीसुद्धा समजा रासायनिकची गरज पडली, जैविक व्यवस्थापन आपल्याला करायचं असलं तर याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल? अगदीच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी, कारण शेवटी काय आहे, ती तूर आपल्या शेतातून निघाल्यानंतर ती दाल मिलमध्ये जाणार आहे, त्याची डाळ तयार होणार आहे आणि उद्या कदाचित ती आपल्याच ताटात येणार आहे. तर त्यामुळे रासायनिकची फवारणी शक्यतो टाळावी. मग तत्पूर्वी आता किडीचं प्रमाण वाढतं आहे, मग अशा वेळेस सर्वेक्षण केल्यानंतर आर्थिक नुकसानीची पातळी जर गाठलेली आहे तर त्यावर आपण जैविक कीटकनाशकांचा देखील वापर करू शकतो. आणि पिकावर फक्त शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीचाच म्हणजे हेलिकोवर्पाचाच प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात दिसत असेल तर अशा वेळी घाटेअळीचा विषाणू देखील विकत मिळतो, HNPV त्याला म्हणतात, HNPV. त्याची देखील 1 एकरकरता 100 अळ्यांच्या अर्काची फवारणी आपण घेऊ शकतो. बरोबर, हा सुद्धा काटा काढण्यासारखाच प्रकार आहे. हां, जसे आपल्याला रोग होतात तसेच त्या शेतातल्या किडींना देखील रोग होतात आणि त्या किडींना रोगग्रस्त करण्यासाठी हा विषाणू आपल्याला त्या ठिकाणी फवारायचा आहे. बरोबर. हा विषाणूचा एक कण जरी त्या अळीच्या पोटात गेला तर तो पोटातल्या पूर्ण अन्ननलिकेवर हल्ला करतो आणि त्या अळीमध्ये रोग निर्माण होतो आणि ती अळी मरते. आणि त्याचबरोबर काय होतं की विषाणूग्रस्त झालेली अळी जर मेलेली आहे तर तिचं शरीर अगदी लिबलिबीत होतं, अगदी मऊ होतं आणि थोड्याशा धक्क्याने, हवेच्या धक्क्याने देखील ते फुटतं आणि तिच्या शरीरामध्ये या विषाणूचं जे गुणन झालेलं असतं, वाढ झालेली असते, तर हा विषाणू पुन्हा झाडावर पसरतो आणि तो जिथं पसरलेला असेल तिथला भाग थोडासा जरी पुन्हा दुसऱ्या निरोगी अळीच्या खाण्यात आला तरी देखील ती अळी देखील रोगग्रस्त होते. म्हणजे रासायनिक कीटकनाशक फवारल्यानंतर त्याचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो, तर जैविक कीटकनाशक फवारल्यानंतर त्याचं गुणन देखील शेतामध्ये होत असतं. बरोबर, एका अळीने दुसरी खाते, मग दुसरी ती मिल्यानंतर तिचा सुद्धा विषाणू पसरतो. बरोबर. इतर ज्या अळ्या आहेत त्यांच्या खाण्यात आल्यामुळे त्या मरतात. अळी रोगग्रस्त झाली की तिच्या शरीरात विषाणूचं द्रावण तयार होतं आणि ते विषाणू, तो धक्का लागला, अळी फुटली की त्यानंतर ते झाडावर पसरतं आणि ते पुन्हा खाण्यात आलं निरोगी अळीच्या की ती अळी देखील रोगग्रस्त होते. त्याचप्रमाणे जैविक व्यवस्थापन करत असताना बॅसिलस थुरिंजिएन्सिस हा एक जीवाणू आहे. हा जीवाणू देखील, या जीवाणूची फवारणी देखील आपल्याला शेतामध्ये करता येऊ शकते. साधारणपणे एकरी 400 मिली याप्रमाणे आपल्याला त्याची फवारणी करता येऊ शकते. आणि अशा पद्धतीने HNPV वापरून म्हणावं किंवा BTचा वापर करून, बॅसिलस थुरिंजिएन्सिसचा वापर करून आपल्याला ह्या अळीचं, हेलिकोवर्पाचं, जी प्रमुख अळी तीच आहे कारण सगळ्यात जास्त नुकसान त्या अळीमुळेच होतं, तर आपल्याला व्यवस्थापन करता येऊ शकतं. आणि किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठलीच तर आणि तरच आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी अशा वेळेस करावी लागेल. आणि मग आता शेतामध्ये शेतकरी बांधव आपले नेहमी जातातच आणि शेतामध्ये गेल्यानंतर काय करायचं की शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला रँडमली शेतामध्ये फिरायचं आहे. या ओळीत थोड्या अंतरावर गेलं, त्याच्यानंतर थोडंसं तिरपं जाऊन दुसऱ्या ओळीत गेलं, नंतर तिसऱ्या ओळीत गेलं, अशा पद्धतीने की शेतामध्ये किडीचं प्रमाण किती आहे याचा नमुना बघायचा आहे. आणि असं बघितल्यानंतर जर आपल्याला एक साधारण 10 ठिकाणी पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांना जर असं आढळून आलं की 10 ठिकाणी ज्यावेळेस 2-2 झाडं अशी पकडून हलवली किंवा त्यावरची अळींची मोजणी केली तर अशा वेळेस जर का 2 झाडांवर ॲव्हरेज आला एक तर आणि तरच आपल्याला फवारणी करायची, अन्यथा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळायची आहे. अकोला आकाशवाणी आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा आपला विषय आहे तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळींचं व्यवस्थापन. आपण कुठनं बोलत आहात, नाव सांगा. मी मुरलीधर श्रीराम गोंडसर, वरोडी. हां, काय प्रश्न आहे गोंडसर साहेब? तुरीवर फवारा काढायचा, कोणतं औषध वापरायचं, काय वापरायचं माहिती सांगा. पुन्हा एकडुकट पोपट धरून राहत. तर आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत ठिपसे सर. नमस्कार गोंडसर साहेब. नमस्कार. तुरीवर ज्यावेळेस फुलोरा लागायला सुरुवात होते आणि तेव्हापासून ते शेंगा परिपक्व होईपर्यंत 3 प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. फक्त एकदमच फवारणी करता न जाता आपल्याला आपल्या शेतामध्ये सर्वेक्षण करायचं आहे. शेतामध्ये गेल्यानंतर अळ्या पाहायच्या आहेत
त्या अळ्यांचं प्रमाण किती आहे आणि अळ्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. हा आणि त्याकरता आपण शेतात गेल्यानंतर शेतात 1-2 वेळेस पिकांची बारकाईने पाहणी करायची आहे. आणि साधारणपणे आता हिरवी अळी शेंगा पोखरणारी ही तुम्ही ओळखताच, हरभऱ्यावर देखील ती येते, त्याला घाटे अळी म्हणून आपण ओळखतो. तर ही अळी आपल्याला 1-2 झाडावर एक अळी किंवा पिसारी पतंगाच्या अळ्या असतात, त्या एक साधारण 10 झाडं हलवल्यानंतर 10 झाडांवर आपण बघितलं तर 5 अळ्या, अशा प्रकारच्या जर अळ्या दिसल्या तर आणि तरच आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची आहे. तत्पूर्वी आपल्या शेतामध्ये ह्या अळ्या किती प्रमाणात येत आहेत, ही कीड किती प्रमाणात वाढते आहे, याचं सर्वेक्षण जर करायचं असेल तर त्याकरता आपल्याला त्या ठिकाणी कामगंध सापळे लावणं देखील गरजेचं आहे. म्हणजे एका एकरमध्ये 2 कमीत कमी कामगंध सापळे लावावेत आणि त्या कामगंध सापळ्यामध्ये जर सतत 3 दिवसपर्यंत 6-7 असे नवीन फकड्या जर यायला लागल्या तर आणि तरच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची आहे. आणि रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत असताना त्यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट आहे 5% दाणेदार स्वरूपाचं मिळतं, ते आपल्याला एकरी 88 ग्राम फवारणी करता येईल. किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल आहे 18.5% प्रवाही, ते 3 मिली प्रति 10 लिटर पाण्याला, म्हणजेच एकरी 60 मिलीची फवारणी आपल्याला करता येते. त्यानंतर फ्ल्युबेंडिअमाइड आहे 20% दाणेदार स्वरूपाचं देखील आहे किंवा प्रवाही देखील मिळतं 39.35% प्रवाही, तर त्याची देखील आपल्याला फवारणी करता येऊ शकते. मिश्र कीटकनाशकाचा जर वापर करायचा झाला तर अशा वेळेस मग क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 9.30% अधिक लॅम्बडासायहॅलोथ्रिन 4.60%, हे जे मिश्र कीटकनाशक आहे हे मिश्र कीटकनाशक देखील आपण एकरी 80 मिली या प्रमाणात फवारणी करू शकतो. फक्त गोडचोर साहेब एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला किडीनी आर्थिक नुकसानीची जर पातळी गाठली असेल, म्हणजेच 1-2 झाडावर जर का एखादी अळी आपल्याला दिसत असेल, शेतात जायचं आहे, शेतात खाली एखादं फारी वगैरे पसरवायची आणि त्याच्यावरती झाडं हलवायचं, त्याच्यात जर 2-3 झाडामधून एक अळी जर पडली 2 झाडावरून तर आणि तरच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची, अन्यथा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्याचा निर्णय आपण पुढे ढकलू शकतो, पुढच्या आठवड्यात देखील करता येते. ठीक आहे, झालं समाधान? हो समाज झालं बघ. सौर ऊर्जे जे सापळे निघाले म्हणजे नवीन येते सांगते बघ. सौर ऊर्जेचे सापळे? हा हे आपल्या वावरात लावायचे ते. हां, प्रकाश सापळे देखील असतात. सौर ऊर्जेवर प्रकाश सापळे देखील चालतात आणि हे जे प्रकाश सापळा जर तुम्ही आणला असेल तर तो प्रकाश सापळा आपण शेतामध्ये लावायचा आणि त्याच्यामध्ये सेटिंग देखील करता येते की किती वेळपर्यंत तो सुरू ठेवायचा आहे. तर संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्येच तो सुरू ठेवायचा आहे, कारण या वेळेतच किडीचे जे पतंग आहेत, फकड्या आहेत, त्या जास्तीत जास्त त्यामध्ये येऊन अडकतील आणि त्यानंतर जर तुम्ही रात्रभर सुरू ठेवला तर किडीवर उपजीविका करणारे जे किडीचे शत्रू आहेत ते देखील त्यामध्ये अडकतील. तर त्यामुळे त्याला रात्रभर सुरू ठेवायचं नाही आहे. हे सौर ऊर्जेचे सापळे देखील बाजारामध्ये मिळतात, ते आणून देखील आपण प्रकाश सापळे शेतामध्ये आपल्या लावू शकतो. एकरी 1 या प्रमाणात देखील आपल्याला तो सापळा लावता येईल. दोन एकरात चालते मग व्हिडिओ सांगते बा. हो, तुम्हाला लावून म्हणजे आणून ते लावता येतील त्या ठिकाणी. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हॅलो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे कार्यक्रम. हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तुरीच्या बरोबर शेंगा पोकरणारी अळी. हां, तर काय प्रश्न आहे तुमचा? मी विचारायचं आहे सर, तुरीच्या झाडं म्हणजे याच्यामध्ये आपले जे तुरीत काही वाहन झाड वाहन झाड आहे, त्याला फुलंही नाही आणि कळी नाही आणि ते त्याचं प्रमाण जवळपास 10 ते 15% आहे. यावर्षी जास्त प्रमाण दिसायला लागलं त्याच्यावर आम्हाला शेतातनी. तर ते त्याला फुल नाही, कळी नाही आणि अशा झाडाले मग आता शेंग येईल किंवा नाही किंवा फुलं येईल किंवा नाही, त्यासाठी काय उपाययोजना करावं? बरं, आपलं नाव सांगा. गंगाधर गोगे, रामराववाडी, रामराववाडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. बरं, तर सर उत्तर देत आहेत. नमस्कार. हा नमस्कार. आपण कोणत्या जातीचं बियाणं पेरलेलं आहे? चारू जातीवर. आणि ते सर्टिफाईडचं बियाणं नाही सर, घरचंच बियाणं पेरलं गेलं, कारण 2 वर्षात झाले आणि बॅगा आणल्या होत्या अगोदर. बरं. 1 वर्ष अजून चालू शकल. बरं. कारण चारू या व्हेरायटीवर तेवढा जास्त प्रादुर्भाव होत नाही याचा वांज रोगाचा. मारुतीवर जास्त प्रमाणामध्ये वांज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. परंतु आपल्या शेतामध्ये तुरीच्या पानांवर असे पांढुरके टाचणीने टोचल्यासारखे डाग दिसले असतील, कारण हे जी काही झाडं आहेत, वांज रोगाने ग्रस्त जी झाडं आहेत, हा वांज रोग जो आहे हा एक प्रकारचे जे कोळी कीटक असतात, कोळी कीड जी आहे, इरिओफाईड माइट्स जे असतात, त्याचं नाव आहे शास्त्रीय इरिओफाईड माइट्स, तर त्याच्यामुळे हा वांज रोग पसरतो.
आणि सर झाडाची म्हणजे झाड लाल नाही, झाड हिरवेगार आहेत. झाडावर बिमारी कोणतीच नाही. हो ना, बिमारी दिसणार नाही तुम्हाला, फक्त हा जो माइट्स आहे. हिरवे गच्च दिसत हम्म, हम्म, आणि थोडस त्याला अंदुरल्या आणि कुठे कुठे वाटा लागले, पण ते त्याला काही उपाययोजना असेल तर माणूस त्याच्या फवारणी करून पुन्हा फुलं येत असतील तर ते करू शकेल आपण. नाही नाही, ज्या झाडांमध्ये हा रोग पसरलेला आहे, हा. मांजरोग, त्या झाडांना हो. फुलं लागणार नाहीत. असं हां, कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस थोडंफार निदर्शनास येतं आहे, अशा वेळेस जर आपण एखाद्या कोळीनाशकाची फवारणी केली असती तर हा रोग पसरवण्यापासून आपल्याला वाचवता आलं असतं. ठीक आहे. आता काही उपाययोजना नाही, आता- म्हणजे आहे ते ठीक आहे. आहे ते ठीक आहे. आता फवारणी करून काही फायदा होणार नाही. ठीक आहे. धन्यवाद. सर, तुम्ही आलात आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आज प्रश्न विचारलेत त्यांचं समाधान तुम्ही केलं, त्या शेतकरी बंधूंच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. तर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला प्रश्न तुमची उत्तर आमची हा कार्यक्रम आपण येथेच थांबूया आणि पुढील मंगळवारी एका नवीन विषयासह भेटूया. तोवर नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया. ज्वारी लोकल 1985 ते 2470 रुपये, गहू लोकल 2445 ते 2695 रुपये, उडीद 4000 ते 5700 रुपये, मूग 3500 ते 4500 रुपये, तूर 6000 ते 6920 रुपये, हरभरा 5000 ते 5300 रुपये, हरभरा पांढरा 4435 रुपये, तीळ 8525 रुपये, वाटाणा 1900 रुपये, कापूस 7738 ते 8060 रुपये, सोयाबीन 4000 ते 4480 रुपये. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसानवाणी हा ऐकलात. रात्रीचे 8 वाजले आहेत.